हॅलो फ्रेंड्स, चला आपण नाही का आता मस्तपैकी काहीतरी बनवूया. मी तुम्हाला दाखवते माझी रेसिपी. मी काय बनवणार आहे आता, आणि जे काय बनवते मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते मित्रांनो. चला आपण बघू मी काय बनवते. नक्की माझ्यासोबत कनेक्ट राहा. मी तुम्हाला सगळं काय काय बनवते ते सर्व काही दाखवते. हॅलो फ्रेंड्स, चला आपण नाही का आता तुम्हाला मी दाखवते माझी रेसिपी मी काय बनवत आहे, आणि तुम्ही सर्वजण माझ्यासोबत कनेक्ट राहा. मी तुम्हाला दाखवते मी आज काय बनवणार आहे, आणि तुमच्यासाठी स्पेशल आज रेसिपी घेऊन आले आहे. नक्की ती रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि बघा किती छान होती. बघा आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे पूर्ण म्हशीचं, आणि तापवून घ्यायचं मस्त. एकदम छान तापवलं की आपण त्याच्याबरोबर रेसिपी बनवूया. मी तुम्हाला दाखवते माझी पूर्ण रेसिपी ब्लॉग. आपण लागणारं साहित्य घेतलं असं आहे बघा. मी तुम्हाला दाखवते. मैदा, अंडे आणि तूप, साखर, दूध. आपण दूध पहिलंच गरम करायला ठेवलं आहे. मग आपलं दूध गरम होत आहे. आता मस्त आपण मैदा घेऊ. मैदा घ्यायचा, मस्त चाळून घ्यायचं एकसारखा. मैद्यामध्ये कधी कधी खराब असतं, मग चाळून घेतलं की छान होतं. आणि मी तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी शेअर करते. नक्की बघा किती छान आहे. आपण बनवत आहोत शंकरपाळी. शंकरपाळी कोणाकोणाला आवडती नक्की कमेंटमध्ये सांगा. मला खूप आवडते शंकरपाळी, त्याच्यामुळे मी सारखं शंकरपाळी बनवत असते. तुम्हाला आवडतात का मित्रांनो? तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा. मी कशी बनवते त्या पद्धतीने एकदा तुम्ही केली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की किती छान होतात शंकरपाळी. आणि त्याच्यासाठी सारखं प्रमाण वापरायचं. मी तुम्हाला पुढं प्रमाणात सांगते. बघा, त्याच्यासाठी आपण मैदा घेतला आहे, अर्धा किलो मैदा. त्याच्यासाठी 1 वाटी तूप आणि 1 अंडा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता. एकदम मैदा चाळून घ्यायचा, सगळं स्वच्छ मैदा चाळून घ्यायचा. आणि तूप आपण गरम करून घेणार आहोत. 1 वाटी तूप घेतले त्याच्यामध्ये. मस्तपैकी आपण ते चाळून घ्यायचं. त्याच्यानंतर तूप गरम झालं की एक मस्त आपण पिठावरती गरम तूप टाकायचं मित्रांनो. गार तूप नाही टाकायचं, मग एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आपल्या हे होत्यात मित्रांनो शंकरपाळी. मी शेवटी झाल्यावर पण तुम्हाला दाखवते. बघा किती छान रेसिपी आहे. आपण आता साखर घेतली आहे. दुधामध्ये साखर टाकून घेऊ. आणि ते दुधामध्ये ज्यावेळेस साखर टाकतो आपण त्यावेळेस पूर्ण साखर विरघळून घ्यायची. नाहीतर ज्यांना जमल त्यांनी नाही का त्याच्यामध्ये पिठी साखर पण करून टाकतात. पण मी पिठी साखर नाही टाकत. मी डायरेक्ट साखर त्या दुधामध्ये टाकून विरघळून घ्यायचे. 1 वाटी दुधात 1 वाटी साखर पण घ्यायची आणि विरघळून 2 वाटी साखर टाकली मित्रांनो. आणि 1 वाटी तूप टाकायचं. आणि बघा, हे घरी केलेलं तूप आहे. मी घरी केलेलं तूप इतकं छान आहे, गावरान तूप. आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण 1 वाटी तूप टाकणार आहोत आणि पूर्ण पिठाला लावून घ्यायचं. एकदम गरम तूप आहे. ते बघा किती छान वाफ निघते. आणि गरम तूप टाकल्यावर कधीही हात लावायचा नाही. आपण चमच्याच्या मदतीने पूर्ण एकत्र करून घ्यायचं. आणि ज्यावेळेस पिठाला लागण पूर्ण तूप लावून घ्यायचं पिठाला, तेव्हाच आपल्या शंकरपाळ्याला एकदम छान लेअर येतात. आणि पूर्ण बिस्किटासारखे आपले शंकरपाळे होतात. आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. अर्धा किलो मैद्याला आपण पावशेर ते दीड म्हणजे अंदाजे सांगते 1.5 वाटी 2 वाटी आपण साखर टाकली आहे. 1 वाटी दूध. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढी साखर पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकतात. आम्हाला जास्त गोड नाही लागत. आम्ही त्या हिशोबाने मीडियममध्ये बनवत आहे. जास्त गोड पण नाही, जास्त फिक्क्या पण नाही. तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. आम्हाला जशी आवडते आम्ही तशी बनवतो. बघा, आता आपण मस्त पीठ मळून घेतलं आहे. आणि असे मस्त 3 असे हुंडे करायचे. मीडियम साईजचे, जाडच ठेवायचे थोडीशी, लाटून घ्यायची एकसारख्या आकारामध्ये आणि कापून घ्यायचे. शंकरपाळी मस्त कापून घ्यायची लाटून. तेल पण आपण इकडं तापायला ठेवलं आहे तोपर्यंत. हे बघा, तेल गरम व्हायला ठेवलं आहे आपण. या तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघतात नक्की कमेंट करत जा. तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का? तुम्ही माझे ब्लॉग कोणत्या गावातून बघताय, कुठून बघताय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. अजून कोणते कोणते रेसिपी बघायची हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. आपण सर्व फॅमिली आहोत मित्रांनो. तुम्हाला माझे कोणते कोणते रेसिपी आवडती आणि कोणते कोणते कसे ब्लॉग बघायला आवडतील हे देखील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटला नक्की आन्सर देईल. तुम्ही कोणत्या गावाहून बघतात आधी तुमचं गाव सांगा. कुठल्या गावावरतून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहे आणि आवडतात का तुम्हाला माझ्या रेसिपी नक्की सांगा. काही चुकत असेल ते पण सांगा. आपण नक्की बदल करून घेऊ. बघा, आपली शंकरपाळी डायरेक्ट झालेली दाखवली मी. आणि बघा, आपली शंकरपाळी आता आपण खायला देखील तळलेली देखील आहे. आपण रेडी केली आहे.
आणि आपण मस्त तुम्हाला पहिले एक चपाती एक हुंडायची मी करून दाखवली आणि शेवटी मी सगळे झाले की मी तेव्हा पण दाखवते. बघा माझा व्हिडिओ मी शूट करत आहे. माझा व्हिडिओ शूट करायला कोण नाही आहे, त्याच्यामुळं मी अर्ध्यामध्ये स्किप करून व्हिडिओ करून मी तुम्हाला दाखवला आहे. एक हुंड्याचे आपण करून घेतले आहेत. आता परत मी दुसरी लाटून घेते आणि त्याच्यानंतर बघा आपण तळायला टाकले आहेत आणि इतक्या छान झाल्यात मित्रांनो. इतक्या सुंदर आणि इतक्या भारी आहे बघा आपले शंकरपाळे. पूर्ण रेसिपी तयार आहे. आवडले का तुम्हाला माझे ब्लॉग? आणि तुम्हाला शंकरपाळ्याला बघा किती छान लेयर आले आणि ती तोडली ना एकदम एकदम खुसखुशीत होते बघा. एकसारखा भुगा होतो त्याचा 1 मिनिटामध्ये. हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते किती छान झाले आपले शंकरपाळे आणि इतक्या छान झाल्या आहेत मित्रांनो. इतक्या इतक्या छान झालेल्या आहेत आपल्या मित्रांनो शंकरपाळ्या. नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करत जा. लाईक करत जा मित्रांनो. लाईक करायला पैसे नाही लागत. लाईकचं बटन दाबत जा. सबस्क्राईब पण करत जा. नवीन कुणी असताना तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा. बाय बाय.